मी आज सकाळी सकाळी अशी का बसली आणि मी आज जाम शॉकमध्ये होते. मला एवढं मोठं सरप्राईज भेटलं. मला कोण भेटायला आले ते मी तुम्हाला पुढे सांगते, त्यामुळे व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. सो मला आल्या होत्या माझ्या आजी भेटायला, दोन्ही पण. एक माझ्या मम्मीची मावशी आहे जी पिंक कलरची साडी घातली ती, आणि ती माझ्या मम्मीची मम्मी आहे. सो ह्या दोन माझ्या फेवरेट आज्या आहेत. ॲक्च्युली त्या आल्यात हे मला माहिती नव्हतं, त्या मम्मीकडे आलेलं सुद्धा मला माहिती नव्हतं. पण काल प्रतीक जसं महिना जेवायला गेला होता घरी माझ्या आजोबांचा, तर तो बोला आजी आल्या, आणि तो डायरेक्ट आजींना घेऊन पण आला. घरी आल्या मी बघते तर ह्या दोघी ऑलरेडी आल्या होत्या. मी थोडी बाहेर गेले होते आणि आल्यापासून बघते त्या अजिबात बसल्या नाही आहेत. मला काही ना काही कामामध्ये मदत करतात. आणि काल मी एक डे इन लाईफ माझी व्हिडिओ टाकली होती, त्याच्यातसुद्धा तुम्हाला दिसले असतील की माझी आजी वगैरे आले. ह्या 2 दिवसाच्या मी मिक्स व्हिडिओ टाकल्या आहेत. सो त्या आल्या सकाळी पहिले दळण केलं, त्याच्यानंतर माझं वॉर्डरोब पूर्ण खराब झालं होतं कपड्यांनी, ते सगळं मला आवरू लागल्या. त्याच्यानंतर जेवण पण बनवू लागल्या. आज मला एकदम आराम होता पूर्णपणे. त्याच्यानंतर आम्ही तिघी मस्तपैकी जेवायला बसलो. आज मस्तपैकी हरभऱ्याची भाजी केली होती, आणि त्याच्यानंतर म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी छान बनवावं, म्हणून त्यांना आवडतं म्हणून मी अनारस बनवलं. माझ्याकडे ऑलरेडी पीठ होतं जे मी 12 महिन्याचं असं बनवून ठेवलेलं आहे. आमच्या हर्षलताईच्या सासूने दिलेलं जे पीठ आहे तेच आहे माझ्याकडे. सो मी त्याचं बनवलं, आणि ते इतकं छान पीठ आहे ना, फ्रीजमध्ये 12 महिने ठेवलं तरी राहतं. तुम्ही बघू शकता मस्त जाळीसुद्धा सुटली आहे अनारसाला. म्हटलं बाहेरचं तर विकत आपण नेहमीच खातो, त्यांना माझ्या हातचं काहीतरी बनवते. भलेही पीठ दुसऱ्यांनी दिलं आहे पण बनवलं मी आहे ना. त्याच्यानंतर लकेची आजी आली, ही आमची लकेची आजी, आम्ही म्हणजे तिचं सरनेम लंके पण आम्ही लकेची आजी बोलतो. तर ती सुद्धा मला मदतीला आली, तिथे सुद्धा मदतीला आले. म्हणजे त्या मला काही काम करूनच देत नव्हत्या. त्याच्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही टेस्ट करून सांगा कसं झालं, तर दोघींना पण फार फार आवडलं. आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो सुकी मच्छी आणायला, एकदम सगळ्या पिशवी वगैरे घेऊन. आणि त्याच्यानंतर ना मी असंच माझा फेस बघत होते, थोडा ग्लो करत होता, ब्राईट झाला होता. तुम्ही पण बघा माझा आधीचा, म्हणजे मी आज 4th-5th डे असेल की म्हणजे प्लमचं वगैरे यूज करते, सिरम यूज करते. आणि लकेची आजीसुद्धा मला बोलते की तू फार गोरी दिसते, तुझी स्किन मस्त चमकती आहे. आणि त्याच्यानंतर मग कपडे वगैरे चेंज केली झोपायच्या टायमाला, बिकॉज दिवसभर गरम होतं मला, तर हल्ली फार गरम व्हायला लागले. मस्त वेणी घातली, आणि आज ना मी ते हेअरचं जे प्रोडक्ट मागवलं होतं ना, जे मॉइश्चरायझर क्रीम, तेही लावलं होतं. त्यामुळे माझे हेअर ना एकदम फ्रीझी नव्हते झाले आज, पहिल्यापेक्षा थोडेसे कमी झाले. तर पहिल्यांदाच यूज केले. सो अजून 2-3 वेळा यूज करते आणि मग तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण देते. त्याच्यानंतर मी बायोकिलचं सिरम यूज केलं मस्तपैकी. खरं सांगते इतके छान प्रोडक्ट आहेत ना, एकदा तुम्ही यूज करून बघा. त्याच्यानंतर रेग्युलर आपलं मॉइश्चरायझर यूज केलं, आणि त्यांच्यासोबत मस्त मी गप्पा मारत मारत व्हिडिओ काढत होते. त्या बघत होत्या. आजी मला बोलते काय करते तू, फोटो काढते, मग ते कसं दिसतं कसं दिसत नाही. इतकी मजा येत होती ना तिला एक्सप्लेन करण्यात सुद्धा, खूपच भारी. आणि गाईज जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.